संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. लीग मॅचेस आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. डॉट आहे. 11:22 पहिला बॉल पडलाय. 48 मिनिटांचा टाइम तुमच्याकडे असेल आणि त्याच्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील इन्क्लूड असेल याची नोंद करून घ्यायची. इथे फुलटॉस बॉल. एका धावेचा प्रयत्न. खूप वेगाने एक धाव पूर्ण झाली. अतिप्रचंड वेग तिथे पाहायला मिळाला. दोन फलंदाजांचा 12:10 इथे पहिली इनिंग संपली पाहिजे. एक धाव धावपलकावरती. रणजित अग्रवाल, यश डागा ही जोडी मैदानावरती. गौतम मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. इथे बॅटवरती बॉल चढला नाही. एज लागले. उद्योजक आदरणीय श्रीमान हेमेंद्रजी कासवा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून मनापासून साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय आणि व्हीसीसी परिवारातर्फे देखील आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुलटॉस बॉल उडवला इनफील्डच्या वरून. क्षेत्ररक्षक आहेत. मोठी चेस त्यांच्यासाठी, परंतु बॉल इथे रेस जिंकेल आणि मिळेल आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. सहा धावा धावफलकावरती. रणजित अग्रवाल यांच्या बॅटमधून चौकार आला. पुढचा बॉल फुलरलिनचा बॉल होता. आपण पाहतोय डॉट बॉल. गौतम मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील आपण पाहतो डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला एकच धाव तिथे मिळेल. डीप मधून फेकी देखील चांगली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 7. 7 विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅक वरती सार्थक मुत्था दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. एज लागले दरम्यान रिजनला बॉल डायरेक्ट हिट इथे झाली. अपील देखील आहे पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल.
डिसिजन पेंडिंग DRS, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, अंपायर रिव्ह्यू. फलंदाज धावबाद विकेट. बॅट ट्रॅक केली होती परंतु खूप क्विक थ्रो आला, रॉकेट थ्रो. हेवी हेवी आर्म त्यांचे आणि रॉकेट थ्रो तुम्ही पाहिला. संकेत गांधी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. धावबाद स्वरूपामध्ये इथे विकेट आली. अनफॉर्च्युनेट डिसमिसल आहे क्रिकेटमधलं, रनआउट. संकेत गांधी, रणजित अग्रवाल, बॉलिंग ट्रॅक वरती सागर मुथा. खूप जोरदार अपील आहे पंचांकडे, आपण पाहतोय. डॉट बॉल रिप्ले मध्ये पाहूयात काय झालं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टंपच्या अगदी जवळून बॉल गेलाय. प्रत्येकाचे हात आपल्या डोक्याकडे. मिस कसा झाला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी चेक केलं जाईल. चेक करतील तिसरे पंच. तर आपण पाहतोय इट्स फेअर डिलिव्हरी. बॅट्समन शफल झाले होते. तुमची जी ट्रिगर मुवमेंट आहे ती महत्वाची आहे. तुम्ही इनिशियल टान्स कुठे घेता त्याच्यावरती ते डिसाइड होतं आणि इट्स फेअर डिलिव्हरी पंचांनी डिसाइड केलंय. फुल टॉस बॉल आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझनला बॉल गेलाय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आठ धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
यावेळेस आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चिक्की सिंगल इथे पूर्ण होईल. इथे अपील झाली परंतु डाऊन दी लेग हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव मिळेल. 10 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. इथे आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न आणि झेल टिपलाय. आणखी एका विकेटचं वजन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज रोहित पवार मैदानावरती दाखल झाले. 10 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1.5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. पॉइंट रिझनला आपण पाहतोय इथे सिंगल उपलब्ध नाहीये. डॉट बॉल असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रामसा वॉरियर्स. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम कासवा दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती. लेग स्टंपचा कार्ड फलंदाजाने घेतलाय. रोहित पवार नवीन फलंदाज मैदानामध्ये. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीचा हा बॉल आपण पाहतोय. डिफेन्स केले. चांगला बॉल प्रेम कासवा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल. फुलर लेनचा हा देखील बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्ही पाहताय. डॉट बॉल. कमालीचा हा बॉल आहे. प्रेम कासवा या स्पेल मध्ये अँगल खूप चांगला तिथे पाहायला मिळते. प्रेम कासवा यांचा चॅनल मध्ये गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बॉल पडल्यानंतर शार्पली कट झाला आतल्या दिशेने. अपकटर स्वरूपाचा बॉल होता. बॅटच्या अगदी जवळून हा बॉल देखील आतल्या दिशेने जाताना पाहायला मिळाला.
अपील आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लॉंग ऑन रिजनला खेळाडू आहेत, खूप वेगाने गेलेत. आकाश फंबल झाले, एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 लॉस ऑफ द 2 विकेट. बारा धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. शरीरावरती हा बॉल आदळलाय. लेग बाईकच्या माध्यमातून एक धावलिया. 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 लॉस ऑफ द 2 विकेट. एक प्रश्न या क्रिकेटच्या खेळामध्ये कायम पडतो की शरीराच्या कुठल्याही भागावरती जरी बॉल लागला तरी देखील लेग बाईजच का काउंट होते, लेगच का, बॉडी बाईज का नाही, हा प्रश्न नेहमी मला पडतो. लेग बाईजच्या माध्यमातून एक धाव आली. इथे सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय, मिड ऑफ मध्ये झेल टिपलाय आणि विकेट. सफलता, फलंदाज बाद. विकेट आली आपण पाहिलं. तेरा धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुयश कटारिया नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. इथे मोठा फटका खेळायचा होता. ऑनलाईन चर्चेवरती ऑफलाईन कमेंट खूप असतात. 13 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुयश कटारिया आणि रोहित पवार ही दोन्ही मैदानामध्ये. फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 लॉस ऑफ द 3 विकेट. साई, विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या. इथे बॅकफुटला गेले, क्रिचच्या टेपचा उपयोग केला, सिंगलचा प्रयत्न आणि तिथे यश देखील मिळेल.
एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15 रन्स संदेश कुरकर, 15 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक बॉल बाकी आहे. डॉट बॉल. 15 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. रामसा वॉरियर्स 15 ला 73 विकेट. स्टॅट तुम्हाला पाहायला मिळतील. 70 धावा चेस होताना पाहिल्या. क्वालिटी वॉरियर्स ऑन बाय 3 विकेट. क्वालिटी वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट अवित्री वेलॉसिटी किंग्स. आनंद चोपडा खूप कमालीची इनिंग पाहायला मिळाली. इथे देखील महावीर सुपर किंग्स 4 धावेंनी केवळ हा विजय इथे मिळवलाय. पाटीदार वॉरियर्सने देखील चांगली लढत दिली होती, परंतु महावीर सुपर किंग्स यांनी तिथे विजय मिळवलाय 4 धावेंनी. मॅच नंबर 19 लास्ट मॅच. नाउ मैच नंबर 21 गोइंग आखिरी दम तक, आखिरी रन तक. इथे बॉलला केवळ आपण पाहिलं दिशा देण्याचं काम केलं. एकच धाव मिळेल. 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ग्लान्स टाइपचा फटका होता. एकच धाव तिथे अर्जित होईल. गोलंदाज पण एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. पुढचा बॉल. ओ हो कॅच क्लेम तर केलाय. सागर कर्णावत इथे होते. रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. कमालीचा झेल आहे, परंतु हा हाफ ट्रॅकर बॉल होता. रिप्ले आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. पुल केला बॉल, खूप वेगाने ट्रॅव्हल झाला. सोळा धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमित सोनाग्रा नवीन फलंदाज मैदानामध्ये.
हो कमालीचा हा फटका आहे. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू नव्हता, खाली इलाक्यामध्ये बॉलला पाठवले चौकारासाठी. लाजवाब क्रिकेटच्या पुस्तकातील हा फटका. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चौकार. ओव्हर द टॉप OTT. यस, 20 धावा धावपलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काम सोपं करतायत आमचे मित्र. रवींद्र बॉलिंग ट्रॅक वरती. 20 धावा धावपलकावरती. अमित सोनाग्रा पहिल्या बॉलवरती चौकाराने खाता खोललाय. हा बॉल देखील हाफ ट्रॅकर, परंतु आता डीप मध्ये प्रोटेक्शन. खूप वेगाने, जितक्या वेगाने बॉल गेला तितक्याच वेगाने रिटर्न आला. न्यूटनचा तिसरा लॉ, एव्हरी ॲक्शन देर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, तुम्हाला पाहायला मिळाली. बॉल जितक्या वेगाने तिकडे गेला तितक्याच वेगाने रिटर्न देखील आला. 21 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाईड बॉल, अवांतर धाव मिळेल. 22 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 लॉस ऑफ द 4 विकेट. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. इथे चांगला फटका आपण पाहतोय. लॉफ्टेड पुन्हा एकदा ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळालाय आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषच्या पलीकडे गेलाय. आनंद ट्रेडिंग कंपनी, चौकार. अमित सुनाग्रा मन बनवून आलेत. लेंथ वरती हा बॉल होता. बॉल इतका खराब नव्हता, परंतु फटका लाजवाब होता. रोहित पवार यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आपण पाहिला. कमालीचा स्ट्रोक आहे. लेंथ थोडीशी पुढे, परंतु जी बॅकलिफ्ट आली ना ती खूप कमालीची आली, सरळ आली आणि बॅट बरोबर मिडल मध्ये बॉल कनेक्ट झाला बॅटच्या. बॉटम हँडचा खूप सुरेख उपयोग पाहायला मिळाला. फुलरलेनचा बॉल आपण पाहतोय, फ्लिक करण्याचा प्रयत्न तिथे केलाय. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव. 27 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. सत्तावीस धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश. कव्हरला बॉल गेलाय, डॉट बॉल. 27 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, लाईन मिस केली. रोहित पवार बॅट स्विंग खूप वेगात झाली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉल. इथे बॉलच्या मेरिट वरती खेळतायत. पाठीमागचा बॉल लेग कटर होता, बॅटच्या अगदी जवळून गेला.
परंतु आता बॉलच्या मेरिटवरती खेळले, एक धाव प्राप्त केली, 28 धावा धावफलकावरती. 28. अमित सोनाग्रा ऑन स्ट्राईक नाव. अठ्ठावीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफूट लागले दरम्यान रिझनला कट केलाय आणि इथे डायरेक्ट हिट आवश्यक होती, ती झाली नाही. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखी एक बॉल डॉट. चांगली गोलंदाजी करतात आकाश, प्रभावित केलंय आकाश यांनी देखील. फलंदाजांना हात खोलू दिले नाहीत या षटकामध्ये. त्यावेळेस मात्र फटका कमालीचा आहे आणि बॉल आउट ऑफ दी पार्क जाईल. अवित्री बाईक सिक्सर. 17 मिनिटांमध्ये 16 मिनिटांमध्ये 4 ओव्हर इथे पूर्ण करायच्यात. कमालीचा हा फटका आपण पाहतोय. अगदी बॉडी लाईन मध्ये बॉल होता, पॅड लेंथ वरती, आणि त्याला मात्र पाठवले आउट ऑफ द पार्क. 35 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. प्रेम कासवा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. स्कीपर देखील त्या संघाचे आहेत. प्रेम कासवा संघनायक. रामसा वॉरियर या संघाचे 35 धावा झाल्यात आणि अगम विनियर संघाचे स्कीपर आहेत प्रेम कासवा. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल स्ट्रेट अवे कॉल केलाय. अवंतर धाव मिळेल. 36 धावा धावफलकावरती. खूप दूर होता, आपण पाहिलं. इथे स्वीप शॉट तुम्हाला पाहायला मिळाला, रिव्हर्स स्वीप. दोन धावा अर्जित होतील. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. 38. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती. इथे अलॉंग द कार्पेट हा बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एकच धाव इथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकोणचाळीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39. डाऊन द लेग हा बॉल व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. इथे इनफिल्डला क्लिअर केलाय, खूप वेगाने बॉल गेलाय. बॉल लाईक अ बुलेट्स आणि आनंद ट्रेडिंग कंपनी चौकात. रिप्ले मध्ये आपण पाहूयात पुन्हा एकदा. बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग केला फलंदाज रोहित पवार यांनी. चौकार तिथे अर्जित केलाय. फोर्स केलं होतं बॉलला, आपण पाहिलं लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. इथे बॉलने अतिरिक्त उसळी घेतली, मॅनेज केलं, परंतु धाव तिथे येणार आणि डॉट बॉल. 44 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल मध्ये 18 धावा.
रोहित पवार यांच्या नावावरती 5 बॉलमध्ये 9 धावा. प्रेम कासवा 5व्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी आहे. युटिलिटी पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. इथे डीपमध्ये प्रोटेक्शन, एकच धाव तिथे मिळेल. पंचेचाळीस धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन ड्राईव्ह खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सारखा हा स्टॉप होता, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण. टायमिंगला जबाब आकाशची दाद दिली पाहिजे. कालपासून आत्मविश्वास खूप जास्ती आकाश यांचा पाहायला मिळाला. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, कमिटमेंट असेल, ते 100% पाहायला मिळाली आहे. संपूर्ण समर्पण, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, लाजवाब कामगिरी. .47 लॉस ऑफ द 4 विकेट. क्रिकेटसाठी आज अनुकूल वातावरण. आज थोडीशी थंडी देखील कमी आहे. 47 लॉस ऑफ द 4 विकेट. 3 षटकांचा खेळ अद्यापही शेष आहे, शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 11 धावा. 19मध्ये 19 रोहित पवार यांच्या नावावरती. 6मध्ये 11 अमित सोनाग्रा यांच्या. बारा मिनिटांमध्ये 3 षटके इथे पूर्ण करायची, त्याची देखील नोंद आपण करून घ्या. आगम विनियर्स. इथे पुल क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील दर्शक. पुल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सिक्सर. अवित्री बाईक सिक्सर आपण पाहूयात. बॅकफुटला होते, बॅकफुट वरती वेट ट्रान्सफर केलं. शॉर्ट आर्म जाब आहे, कमालीचा फटका आपण पाहतो, परंतु बॅट स्विंग इतकं वेगाने होतं की बॉल खूप दूरवरती गेला. कमालीचा हा फटका होता. पॉवरफुल हिट. फुलटॉस बॉल होता. इथे चान्स घेणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाहीये. आणि एक धाव खूप वेगाने. खेळाडू मात्र आपण पाहतोय इंजुरी तिथे पाहायला मिळते थोडीशी. मे बी क्रॅम्प आहे.
शेवटचे 10 मिनिट इथे बाकी आहेत. इथे देखील परंतु क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल पकडलाय आणि इथे फलंदाज बाद विकेट. फुलर लेनचा बॉल आपण पाहतो थर्मॅन रिझनला आलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. 54 धावा धावपलकावरती. डेड बॉल. रोहित पवार आणि शुभम मुनत ही जोडी मैदानावरती. 54 धावा धावपलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8व्या षटकाचे 2 बॉल शिल्लक आहेत. फुलरलेनचा बॉल मिड विकेट रिजनला गेलाय. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 55. 55 लॉस ऑफ द 5 विकेट. वाईड यार्कर कमालीचा शेवटचा बॉल होता. इथे षटकाची झाली समाप्ती. 8 षटक संपलीत. 55 धावा धावपलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रामसा वॉरियर्स. शेवटची 7 मिनिटं बाकी आहेत आणि 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक पूर्ण करायचे. त्याची नोंद करून घ्या. अगम वेनियर्स. टाइम सातत्याने काउंट होतोय. कमलेश भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती. इथे धावून असेल. डॉट बॉल. चिकी सिंगल. इथे धावणं कठीण आहे रोहित पवार यांच्यासाठी. शुभम मुनुत त्यांच्या जोडीने. इथे फटका चांगला लॉंग ऑन रिजनला. एक धाव पूर्ण झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल आणि स्कोर आता आपण पाहतो 56 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय मिडविकेट रिजनला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 57 धावा धावपलकावरती. 57. इथे समोरच्या दिशेने आपण पाहतोय फटका खेळत लॉंग ऑफ रिजनला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळतोय. इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, आणखी एक बॉल डॉट. तर वेळ इथे आपण पाहतोय पूर्ण झालेले आहे, परंतु बॅट्समन इंजर्ड झालते आणि त्यामुळं वेळ इथे आपण थोडासा इन्क्रीज केलाय 3 मिनिटाने. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि 1 2 3 अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल. 58 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉल शिल्लक आहेत. गौतम मनोज बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक या खेळाच्या पूर्वार्धामधले. फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन, लॉंग ऑफ रिजनला. 1 धाव मिळेल, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 59, 59. लॉस ऑफ द 6 विकेट. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑन रिजनला बॉल गेला. 1 धावेचा प्रयत्न आहे, 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 60, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु ही इनिंग लक्षात राहील रोहित पवार यांच्या योगदानासाठी. लॉंग ऑन रिजनला बॉल गेलाय. जेव्हापासून रोहित पवार इंजर्ड झालेत, एकही बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला नाही. त्यांना धावावं लागलं सातत्याने. 61 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे शेवटचा बॉल उडवला हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या पाठीमागे धावत आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्यात रोहित पवार यांनी आणि 63 धावा धावफलकावरती. 64 धावेंचं लक्ष आहे, परंतु दाद दिली स्टँडिंग ओव्हिएशन रोहित पवार यांच्या या खेळीसाठी. 64 धावेंचं लक्ष असेल खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. 64 बनल्या जातील की मग 63 डिपेंड होतील
हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील आपल्या नगर जिल्ह्यातील सुपुत्र श्रीरामपूर तालुक्यातले शाहरुखजी पठाण सर. धन्यवाद. चला, फलंदाज विनंती असेल आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. उपस्थित सर्वांचं मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे. एका बाजूला रामसा वॉरियर्स तर त्यांच्या विपक्षामध्ये आगम विनियर्स हे दोन संघ इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. रामसा वॉरियर्स संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 63 धावा बनवल्यात आणि जिंकण्यासाठी आगम विनियर्स संघाला 64 धावांचं लक्ष आहे. या 64 धावा इथे या शेवटच्या सत्रामध्ये पूर्ण होतील की रोखल्या जातील ते आपल्याला पाहायचं. या धावा बनवण्यासाठी आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये पाहतोय. पहिल्या दिवसापासून आपल्याला घर बसल्या ही स्पर्धा अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये बघायला मिळते. सर्वच आमच्या 7S लाईव्हच्या टीमचं इथे मनापासून कौतुक असणार आहे. 64 धावांचं लक्ष आपण पाहतो. मुख्य पंच म्हणून चैतन्यजी खोलगडे सर आणि दुसऱ्या बाजूला सोहेल पठाण सर आहेत. यश डागा पहिलं षटक मैदानावरती टाकण्यासाठी सज्ज होत आहेत, तर आघाडीची जोडी कमलेश भंडारी आणि दुसऱ्या बाजूला प्रेम कासवा यांना आपण बघू शकतो मैदानामध्ये. 60 बॉल 64 रन्स. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ग्रँड ओपनिंग सेरेमनी आज संपन्न झाली.
अनेक मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होते. सन्माननीय नरेंद्रजी फिरोदिया साहेब, त्याचबरोबरने अशोक बाबूशेठ बोरा साहेब, आदरणीय सचिनजी जगताप साहेब ॲडव्होकेट, या सर्वच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. मॅचला होतीये सुरुवात. इथे काउंट डाऊन केलं जाईल आणि त्यानंतर मग सुरू होईल दुसरा डाव. काउंट डाऊन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात आहे. यश डागा इथे सज्ज आहेत. फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केलं मिड ऑफ चेंडूवर देणारे धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल फुल टॉस होता यश डागा यांच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये यश डागा यांनी प्रभावित केले. खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. डाव्याष्टीच्या दिशेने बॉल टाकला होता. पायाच्या दिशेने बॉल टाकला होता आणि तिथे मनगडाच्या सहाय्याने बॉलला वळवलं जाते. एकच धाव तिथे कंप्लीट होईल आणि एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना ऑफ द मार्क खाते इथे उघडलं जातं. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर एक धाव आतापर्यंत बनवली जाते. धावांचा पाठलाग सुरू आहे मैदानामध्ये. विजेता कप 2024 आपण सर्वजण पाहतोय. आज चौथा दिवस. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना इथे लाहच्या जवाब चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला. फिंगर रोल केलेत यश डागा यांनी आणि फलंदाजाला पूर्णपणे फसवलं. रिप्लेमध्ये आपण हे दृश्य पाहू शकता. थोडासा कमी गतीने टाकला होता. सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू एवढा वळाला की फलंदाजाला देखील नाही कळाला. यष्टी रक्षकाच्या दिशेने निघून गेल्या. दुसरा चेंडू देखील अगदी त्याच टप्प्यावरती आपण पाहू शकता. ॲक्शन रिप्ले. समोरून बॉलला वळवलं जाते. ही स्ट्रेंथ आहे खरं तर गोलंदाज यश डागा यांच्या गोलंदाजीच्या माध्यमात. एक धाव फलकावरती. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर इथे देखील यष्टी रक्षकाचा वेध चेंडूने घेतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे निघून चाललाय निर्धावच्या स्वरूपामध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केली यश डागा यांनी. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आहे. पाहूयात. सुरुवात तर चांगली आहे. स्वप्नवत सुरुवात इथे होताना पाहायला मिळते. इथे बॉलला फक्त दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूच्या पाठबोरे आहेत. वेगात धावत आहेत चेंडूच्या पाठीमागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंड तिथे होता. स्ट्रायकर एंडला जो फलंदाज आहे 2 धावा मिळतील. पहिलं षटक इथे मैदानामध्ये समाप्त होणार आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 3 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 3 धावा धावफलकावरती लागल्या जातील. कशा पद्धतीने मॅच पुढे जाईल ते बघणं तितकंच महत्त्वाचं आपल्या सर्वांसाठी आहे. कारण इथून पुढे सामने आता सर्व महत्त्वपूर्ण राहणार आहे. इथून पुढे प्रत्येक संघाला 2 अंकासाठी मैदानावरती लढावं लागणार. इथून पुढे 2 पॉइंटसाठी मैदानावरती तुम्हाला संघर्ष करावा लागणार. कुणाला यश मिळेल ते देखील आपण येणाऱ्या वेळेमध्ये बघणार आहोत. पहिलं षटक तर संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे.
ओव्हर नंबर 2 ला सुरुवात आणि दुसरं षटक जर आपण पाहिलं तर संकेत गांधी यांच्या हातामध्ये देण्यात आलं. स्ट्रायकिंग एंडवर कमलेश भंडारी यांना आपण बघू शकता स्ट्रायकर एंडकडे. एक मिड ऑफ आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वर लेग आहे, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंट आहे, फ्लाइंग स्लीपमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. कमी गतीने टाकलं होतं तिथे. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. धाव इथे मिळणार नाही. 12:20 या इनिंगला सुरुवात झाली. 12:20 पहिला बॉल पडला दुसऱ्या डावाचा. चांगला बॉल. इथे डिसिजन येण्याच्या अगोदरच सेलिब्रेशन पाहायला मिळालं. धाव इथे नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. 1:08 इथे ही इनिंग संपणं अपेक्षित आहे. चांगला बॉल होता, भन्नाट वेगात टाकला गेलेला बॉल. रिॲक्शन देखील आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. 3 धावा धावफलकावर. ओहो, खूप चांगला चेंडू इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल मात्र तिथे प्राप्त केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या देखील वाढली जाईल. धावफलकावरती 4 धावा नोंदवल्या जात आहेत. 64 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि 64 धावा रोखण्याचा प्रयत्न मैदानामध्ये रामसा वॉरियरचा संघ देखील करतो. परंतु आत्तापर्यंत गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. आत्तापर्यंत चेंडू टाकले गेलेत 9 चेंडू आणि त्या 9 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. एकही मोठा फटका नाहीये. सुरुवात चांगली आहे. याही वेळेस स्लोवर 1 इथे टाकला गेला होता. कमी गतीचा बॉल पाहायला मिळतं. प्रेम कासबाडनं तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. सलामीला आलेत. 5 चेंडू त्यांनीही खेळलेत, 2 धावा त्यांनीही बनवल्यात. कमलेश भंडारी यांनी देखील 5 चेंडू खेळले, त्यांनीही 2 धावा बनवल्यात. 10 चेंडूंमध्ये 4 झाल्यात. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच धोकादायक ठरू शकलं असतं. परंतु इथे सुद्धा चेंडू निर्धाव येतोय. चांगली बॉलिंग आहे. मार्ग काढावा लागेल बॅटिंग टीमला देखील. 64 तुम्हाला बनवायच्यात, कारण धावेंचा पाठलाग करणं या मैदानावर तरी तितकं सोपं नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर. शॉर्ट अँड पुल करत असताना बॉलला फेकलंय. ऑन साइडला एक तगडा प्रहार. प्रेम कासवा शांत बसणारे खेळाडू नाहीयेत, हे दाखवत आहेत या फटक्यातून. बॉल सीमारेषा पलीकडे. इलाइट सिक्सर. रिप्ले मध्ये पहा. पॉवर जनरेट केली. आखूट टप्प्याचा बॉल आणि खूप दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाले. गोलंदाजाला आसमान दाखवले आणि क्षेत्ररक्षक दर्शक बनलेत. बॉलला बाहेरून आणावं लागले. आणि अजून एक महत्त्वाची सूचना दोनही टीमसाठी. 5 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होतो, त्यामुळे पाणी वगैरे घेऊन कोणीही मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची सुद्धा आपण नोंद घ्या. आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत ही सूचना आहे आणि ती सूचना सर्वाधिक महत्त्वाची सूचना आहे. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर 10. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज येत आहेत. किरण पितळे यांना आपण बघू शकता. चांगला बॉल कव्हरला खेळलाय. काही काळ हवेत होता. इथे क्षेत्ररक्षकाने तर सेलिब्रेशन केले, परंतु प्रतीक्षा निर्णयाची आहे ती म्हणजे आमच्या पंचांच्या निर्णयाची. रिप्ले मध्ये जरूर बघायला मिळेल, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरच्या दिशेने बॉल गेला. तिथे असं दिसतंय की टप्पा पडल्यानंतर बॉल हातामध्ये कलेक्ट झालाय. धाव नाहीये. डॉट. शॉर्ट बॉलचा वापर कट केलाय. कव्हर पॉइंट च्या दिशेने बॉल चालला. बॅकवर्ड पॉइंट वरून यावं लागेल क्षेत्ररक्षकाला. एक सिंगल तिथे प्राप्त होईल.
1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकावरती आपण पाहतो. एकूण धावफलक आहे ते म्हणजे 11 आकड्यावर जाताना पाहिल्या मी प्रेम कासबा आणि कमलेश भंडारी यांना तुम्ही बघू शकता. अनेक अँगल्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या अगोदरच्या चेंडूची दृश्य दाखवली जातात. लेट कट केलाय तिथे शतरक्षक चेंडूवर देणार पिकअप गॅदर अँड थ्रो. तोपर्यंत दोडे फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित धाव मिळणार नाही. किरण पितळे यांचे कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करतात. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. मिड विकेटला कार्पेट फटका खेळला, जमिनीला समांतर या जमिनीशी खेळत बागडत बॉल गेला मिड विकेटला. एकच धाव पूर्ण करत असताना धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. या मैदानावर भागीदारी जर झाली तर एक चांगली टोटल होऊ शकते उभी, हे आपण सातत्यानं पाहिलं. यावेळेस बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडू घेतोय, बॅटची बाहेरची कडा, आणि तिथे जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षक चूक करताना पाहायला मिळाले नाहीत. सेफ हँड पकडला झेल, विकेटचं पतन, बॅटर आउट. पहिला धक्का, पहिली विकेट. एक बाद 12 अशी धावसंख्या धावफलकावर संकेत कटारिया यांना मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल त्यांना पाहतोय. पहिला धक्का बसल्यानंतर त्यांना आता मैदानावरती यावं लागतं. प्रेम कासबा यांना साथ द्यावी लागेल इथून पुढे संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी. आगम विनियर संघ 64 धावेंचा पाठलाग करतोय. फुलर लेंथवरचा बॉल क्रॉस पॅटेने खेळलाय, लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय, थोडंसं फंबल, 1 रन मुकम्मल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 13 धावा, 1 फलंदाज बाद. बेचाळीस चेंडू आणि 51 धावा जिंकण्यासाठी अजूनही बटवायच्यात. 42 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे अजून आगम विनियर संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. होऊ शकतात. तीन ओव्हर नंतर 13 झाल्यात. सुंदर आयोजनाचं कौतुक तर आपण सातत्यानं करत आलोय आणि अनेकांच्या माध्यमातून देखील ऐकत आलोय. खूप चांगली स्पर्धा आहे, सातत्य या स्पर्धेमध्ये राहिले. सीझन 4 मध्ये आपण आलोय. चौथं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. आज चौथा दिवस. एकूण 11 दिवस आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद इथे घेणार आहोत आणि इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटवरती प्रॉपर येताना पाहायला मिळाला नाहीये. परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळाला नाहीये, परंतु एक धाव तिथे कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 14 या आकड्यावर. प्रसाद धाडीवाल यांना आपण प्रसाद धालीवाल इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांचा वापर इथे करण्यात आला. धाडीवाल एक बाद 14. बॅकफुटला जाऊन बॉलला हलक्या हाताने ढकललं, परंतु तिथे एक धाव देखील प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. ही धाव पूर्ण करण्यासाठी हरणाची चपळाई पाहायला मिळाली. धावफलकावरती आपण बघू शकता 15 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना ॲक्शन रिप्ले, प्रत्येक चेंडू नंतर तुम्हाला ॲक्शन रिप्ले बघायला मिळेल 7S लाईव्हच्या माध्यमातून. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर कलेक्ट केला असता चेंडू आणि त्यानंतर
जर यष्ट्यांवर हा चेंडू जाऊन लागला असता तर नक्कीच तिथे विकेट मिळू शकली असती. बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळला, बिटवीन द गॅप खेळलाय. आउटफील्ड वेगवान आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू वेगात कूच करतोय सीमारेषेच्या दिशेने आणि जाईल वेगात सीमा पार. आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार चौकार. ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला देखील जागा दाखवली. 4 धावा तिथे कंप्लीट करत असताना रूम बनवला तिथे आणि त्यानंतर 4 धावा तिथे कंप्लीट करत असताना संकेत कटारिया हँड आय कॉर्डिनेशन देखील खूप चांगलं बघायला मिळालं या शॉटमध्ये. आय कॉन्टॅक्ट फार गरजेचा असतो. त्याच दिशेनं तोच फटका, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. पिकअप, गॅदर अँड थ्रो, तोपर्यंत एकच सिंगल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघू शकतो 20 रन्स, 20 धावा धावफलकावर. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. आज सर्वांचा लाडका आणि सर्वांचा आवडता. आज विजेता कपच्या माध्यमातून आपण सर्वजण या खेळाला बघतो. ऐतिहासिक नगर शहरातली ऐतिहासिक स्पर्धा विजेता कप 2024. 38 चेंडूंमध्ये 44च्या अजूनही गरज. पुढे सरसावले, थोडंसं पदरालित्य केलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट हा फटका खेळलाय. एक टप्पा मैदानात पडला आणि दुसरा थेट मैदानाच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार मिळतोय इथे. 4. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला हे दृश्य बघायला मिळतील. थोडंसं पदलालित्य प्रेम कासवा यांनी केलं आणि त्यानंतर बॉलला ऑन साइडला खेळले. 4 धावा मिळतील. चौकार तिथे आले. बिटवीन द गॅप होता हा फटका. क्षेत्ररक्षकांना कुठलीही संधी रे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्यामधनं बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. 4च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना 24 या आकड्यावर. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 24 धावा, 1 फलंदाज बाद. इथे देखील स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकलेला नाहीये. 4 ओव्हर नंतर 24 धावा, 1 फलंदाज आहे आतापर्यंत बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत, ते म्हणजे 36 चेंडू आणि 40 धावा अजूनही विजयासाठी. या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर जे आहेत, मेन स्पॉन्सर सोहम ग्रुप पॉवर्ड बाय जर्सी किड्स, SK ज्वेलर्स. को स्पॉन्सर इलाइट ग्रुप, को स्पॉन्सर सुझुकी सिद्धेश मोटर्स, महावीर ग्रुप, को स्पॉन्सर फर्स्ट प्राइज, PB ग्रुप, को स्पॉन्सर अवित्री बाइक्स, डिजिटल पार्टनर कॉन्प्लेक्स, हायफाय बॉक्स 2, शुभयान ऑटो, हायफाय बॉक्स 1, धनेश्री फाउंडेशन. कॉमन सिटिंग 1 साईदीप ग्रुप, मॅन ऑफ द मॅच गांधी कन्स्ट्रक्शन, कॉमन सिटिंग 2 अरिहंत ग्रुप, ॲसेट ऑफ द मॅच चोपडा मोटर्स, डगआउट 2 रॉयल इनफिल्ड, लेडीज सिटिंग 2 कोहिनूर, बेस्ट 4 प्राइजेस अरिहंत रियालिटी, डगआउट 1 लड्डा ग्रुप, लेडीज सिटिंग 1 नवरंग मिल्स, बाउंड्री आनंद ट्रेडिंग कंपनी, कॉमेंट्री बॉक्स नमो ॲल्युमिनियम, ब्रँडिंग पार्टनर चंगेडे आउटडोअर, ड्रिंक्स ब्रेक, रेनबो, फिल्डर ऑफ द मॅच, विंटेज हिल्स, स्पेशल सपोर्ट रिद्धी इन्फ्रा, फेअर प्ले अवॉर्ड सोहम प्लाय अँड वर्षा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज सुपर स्ट्रायकर्स अवॉर्ड. हे सर्व स्पॉन्सर्स आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं मिळालेत. सर्वांचं विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्तानं. 36 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी 40 धावेंची आवश्यकता. शॉर्टबॉलचा वापर केलाय. हुक आणि पुलचं मिश्रण होतं या फटक्यामध्ये, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक डीपमध्ये, पकडतायत झेल. विकेटचं बटन, धक्का क्रमांक 2, दुसरी विकेट येते. बॅटर आउट, बॅक टू द डगआउट. ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
विजेता कप 2024 मध्ये आपण आहोत. सर्वांचं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं आम्ही स्वागत त्या ठिकाणी करत आलोय. आज चौथा दिवस आहे. जशी जशी ही स्पर्धा पुढे जाते तशी तशी या स्पर्धेची रंगतता वाढते. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं पहिल्या वर्षापासून राहिलंय. 35 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर धावांची गरज आहे, ती म्हणजे 40 धावा. 35 चेंडू आणि 40 धावांची अजून आवश्यकता. आमच्या सर्व कॅमेरामॅनचं कौतुक असणार आहे. त्यामध्ये रसूल सय्यद, त्याचबरोबर दीपक कचरे असतील, त्याचबरोबर आमचे फैजल भाई असतील, दत्तात्रय पगारे असेल, साहिल असेल, त्याचबरोबर आमचे फोटोग्राफर जे कॅन्डिड फोटो इथे खूप चांगले घेत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. सैजाद शेख ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण जर बघितलं तर गौरवजी नेक आहेत, संग्रामजी रुपनवर आहेत आणि आकाश कांबळे हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्याशी जोडलेले आहेत. त्यांचं देखील खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये राहिलं. या सर्व आमच्या 7S लाईव्हच्या टीमचं मनापासून कौतुक या ठिकाणी आम्ही करतो. ड्रोनच्या माध्यमातून खूप चांगला व्ह्यू, खूप विहंगम दृश्य आपण या ऐतिहासिक वाडिया पार्कच्या मैदानाचं पाहतो. फ्लड लाईट्समध्ये ही क्रीडा स्पर्धा प्रत्येकाचं मन जिंकून घेणारी स्पर्धा. आज तुम्ही जर पाहिलं तर चौथ्या पर्वामध्ये चौथा दिवस आज संपन्न होतो. रिक्वायर्ड रन रेट 6.86. करंट रन रेट जर पाहिला तर 5.76, 5.76. रामसा वॉरियर्सच्या विपक्षामध्ये आगम विनियर्स इन ॲक्शन दिसतं. 35 बॉल 40. गौतम मुनोद आलेत. चांगला बॉल हलक्यातनं स्टिअर केला, सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला खेळले. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. प्रेम कासवा चांगली बॅटिंग करतात. 24 धावा आतापर्यंत संघाच्या झाल्यात. त्या 24 धावांमध्ये 14 धावा एकट्या प्रेम कासवा यांनी बनवल्यात. याच पद्धतीनं बॅटिंगची आवश्यकता. गौतम मुनोद यांना आपण पाहतोय. कमर्शियल क्रिकेट देखील सातत्यानं त्यांना मी खेळताना पाहिले. फुलर लेंथवरचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने ढकलला. मनगडाच्या साह्यानं बॉलला वळवलं. एकच धाव पूर्ण होईल. मनगडाचा खूप चांगला वापर तिथे केला. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतो. धावा झाल्यात 25. फलंदाज 2 आतापर्यंत बाद झालेत. स्विच हिट केलाय बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत आणि तिथे चेंडू लाडवण्याचा प्रयत्न तर त्यांनी केलाय. रिले फिल्डिंग, रिले पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. त्या दरम्यान धावा देखील 2 पूर्ण होतात. बॉल तिथे अडवलाय. खूप चांगली फिल्डिंग रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला आतमध्ये ढकललं आणि त्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने कलेक्ट केलं आणि त्यानंतर केलेला चांगला रिटर्न. रिले फिल्डिंग. 27 मिनिटांचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. बॅकफूट पंच. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. त्या जमिनीला गुदगुल्या करत एकच धाव पूर्ण होईल. 1:10 या इनिंगला संपवणं हे अपेक्षित आहे. 1:10 ही इनिंग संपलीच पाहिजे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावे लागेल फिल्डिंग टीमला. 2:28. लॉफ्ट केलाय. कडक फटका इथे पाहायला मिळेल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातात. तिथे क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर चांगला झेल कलेक्ट करताय. विकेट मिळतं. गौतम मुनोद बाद. 3रा धक्का आहे. 3री विकेट. अमित सोनागरा यांनी हा झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले. ओव्हरपिच बॉल रडारमध्ये होता. मोठा फटका खेळला. एलिव्हेशन मिळालं नाही. शॉट सिलेक्शन खराब. उंची जास्त मिळाली परंतु लांबी मिळू शकली नाही. तिथे झेल देखील खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला. ऍक्शन रिप्ले अनेक अँगल्स मधून आपल्यापर्यंत दाखवली जात आहेत. चांगला कॅच. वेगवेगळी तंत्र आहेत झेल घेण्याची आणि इथे चांगल्या तंत्राचा वापर केला.
विकेटचं पतन होतंय. तिसरा धक्का मैदानामध्ये बसतो. प्रेम कासवा एका बाजूला उभे आहेत, त्यांना साथ देणं फार गरजेचं आहे. जरी मॅच जिंकायची ना तर मग प्रेम कासवा यांना साथ द्यावी लागेल मैदानामध्ये. धावफलकावरती धावसंख्या जर आपण बघितली तर एकूण टोटल आहे 28. 3 फलंदाज बाद, 28 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. गोलंदाजीसाठी यश डागा येत आहेत. पाहूयात या ओव्हरमध्ये यश मिळेल का यश डागा यांना. 30 बॉल 36. आउटसाइड द ऑफ वाईट बॉलचा कॉल इथे येईल. एक अतिरिक्त धाव इथे मिळेल. रिव्ह्यूचा वापर इथे करण्यात आला. या डिसिजनला चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने. बघूयात काय निर्णय असेल. टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल. एका इनिंगसाठी एक रिव्ह्यू तुम्हाला देण्यात आला आणि इथे पाहूयात आपण तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल तो आपल्यापर्यंत. इट्स अ वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. टप्प्याचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळ आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये. एक धाव कंप्लीट होईल. एकच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या देखील पुढे जात असताना पहिल्या मी ते धावफलकावरती तुम्ही जर बघितलं तर 31 धावा आपण धावफलकावरती बघू शकता. 31 31 धावा धावफलकावर. टप्प्याचा बॉल होता. तिथे धाव मिळणार नाहीये. सागर कर्णावट नवीन फलंदाज झालेत मैदानामध्ये, ज्यांनी पहिला बॉल फेस केला. 30 धावा, माफ करा 30. टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना बॉलला खेळ. बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाईल तिथे आहे. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय म्हणजे दुसरी धाव पूर्ण सुद्धा झाली. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळते. हे सुद्धा फार गरजेचं राहील या मॅचमध्ये, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणार नाही. सिंगल डबलवरती देखील तुम्हाला भर द्यावा लागेल आणि सिंगल डबल्स इथे मैदानाच्या आतमध्ये तुमच्या विजयाचं कारण देखील ठरू शकतात. फुलर लेंथवरचा हा बॉल आपण जर पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून येतील. एकच सिंगल तिथे कंप्लीट करत असताना एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल. 33 3 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक सुरू आहे. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःवर नाराज आहेत प्रेम कासबा. आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये रिॲक्शन जर बघितली तर फटका खेळल्यानंतर त्यांची रिॲक्शन जर पाहिली तर ते स्वतःवर नाराज दिसले. आगम विनियर्स हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, ती दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. कमी गतीने टाकलेला हा चेंडू इथे देखील फलंदाजाला पूर्णपणे चकित केलं. ओव्हरचा खेळ आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये होतोय समाप्त. षटक क्रमांक 6चा खेळ संपला आणि 6 ओव्हर्स नंतर 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडूंमध्ये 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 24 बॉल आणि 31 रन असं विजयाचं समीकरण आता इथे बनलंय. आपण दोन्ही संघांचा विचार जर केला तर आगम विनियर्स संघाला पहिल्या दिवशी पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या दिवशी या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. तिसऱ्या दिवशी या संघाने एक मोठा विजय मिळवला. 43 धावांनी आगम विनियर्स संघ काल जिंकला
आणि आज चौथा सामना या स्पर्धेमध्ये खेळतात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रामसा वॉरियर्सची टीम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या दिवशी या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या दिवशी देखील या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तिसऱ्या दिवशी देखील या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. विजयाचं खातं उघडायचं अजून रामसा वॉरियर्स संघाला. इथे एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा फटका, परंतु तिथे देखील क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एकच धाव पूर्ण होईल. 100 मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या झाली ती म्हणजे 34 रन्स. ओव्हर नंबर 7 इन प्रोग्रेस. 7वं षटक सुरू आहे रणजित यांच्या माध्यमातून. प्रेम कासवा स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेसचा बॉल आपण जर पाहिलं तर अतिरिक्त शफल लाईनमध्ये आले होते आणि तुम्ही जेवढे शफल होणार आहात तेवढा तुमचा वाईट देखील वाढणार. इथे तेच चित्र बघायला मिळालं. रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता शफल लाईनमध्ये येऊन कट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल लॉफ्ट केला. यावेळेस ताकदीचा वापर केलाय. प्रेम कासवाच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. 1 बाउन्स. चौकार. 4 धावा. निर्धाव चेंडू गेल्यानंतर जो दबाव होता तो या चेंडूतून थोडासा रिलीज करण्याचा प्रयत्न केला. ताकद पॉवर जनरेट करत हा फटका खेळला बिटवीन द गॅप. चौकार आला. 4च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना 38 या आकड्यावर 21 बॉल 26 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी परत एकदा तयार आहे रणजित. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळणार. स्विच हिटचा प्रयत्न केला होता आणि गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. तो गोलंदाज देखील हुशार ठरले. त्यांनी आपल्या लाईन अँड लेंथ मध्ये बदल केला. यावेळेसचा बॉल बाहेर जाणारा त्याला छेडण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला बॅट टाकली. चेंडूवर एक सिंगल प्राप्त होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील आपण पाहिलं तर छोटासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा धावफलकावरती लागल्या जाणार आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक अंतिम टप्प्यामध्ये आहे. 6.5. यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकललं. हे गरजेचं या मॅच मध्ये. आणि या मॅचचं पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सन्माननीय हेमेंद्रजी कासवाल साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचं प्रेझेंटेशन आपण करणार आहोत. 7 ओव्हर नंतर 40 धावा. समीकरण पाहूयात एकदा. 18 चेंडू बाकी राहिलेत आणि 24 धावेंची गरज आहे. 18 बॉल 24. 18 गेंदे और 24 रनों की और भी आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. अगम विनियर्स इस टीम को उनके विपक्ष में रामसा वॉरियर्स की टीम जो फील्डिंग करते हुए नजर आ रही है. 64 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए आगम विनियर्स टीम को. समय बचाना बेहद जरूरी है. समय बचाना बेहद जरूरी है. किरण पितड़े गेंदबाजी करने के लिए आते हुए. 14 मिनटों का खेल अब शेष बचा हुआ है. 14 मिनटों में 3 ओवर्स यहाँ पर कंप्लीट करना है फील्डिंग टीम को लिए. इस बार पीछे हटकर खेलने का प्रयास. थोड़ी सी शॉर्ट गेंद थी. पीछे हटकर खेलने का प्रयास किया वहां पर सागर कर्नावत द्वारा, लेकिन कनेक्शन होता हुआ नजर नहीं आया. बिंदी के डॉट गेंद यहाँ पर आती हुई. 40 रन 3 विकेटों के नुकसान पर काफी रोमहर्षक है मैच. आज के दिन का आखिरी मैच चलता हुआ
किरण पितले द्वारा ओवर नंबर 8 यहाँ पर पूरा किया जा रहा है। इस बार स्विच हिट किया है लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है। 1 रन अर्जित किया जाएगा। इस 1 रन की मदद से रन संख्या आगे जाती हुई 41 रन 3 विकेटों के नुकसान पर। प्रेम कासवा काफी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए नजर आए। 23 रनों पर नॉट आउट यहाँ पर खेलते हुए नजर आ रहे हैं। सागर कर्नावट उनको अच्छी साथ देते हुए नजर आते हुए। फिर से एक बार किरण पितले, एक एक्सपीरियंस गेंदबाज। इस बार छोटी गेंद मिड विकेट की दिशा में गेंद को खेला लेकिन खिलाड़ी डीप में मौजूद है। 1 रन मिलेगा वहां पर। इस 1 रन की मदद से रन संख्या आगे जाते हुए स्कोर कार्ड पर 42 रन 3 विकेटों के नुकसान पर। हर गेंद के बाद इस मैच का इक्वेशन बदलता हुआ। इस बार स्विच हिट करने का प्रयास, संपर्क नहीं है, प्लेड एंड मिस। विकेट कीपर के दोस्तानों में गेंद जाती हुई, डॉट गेंद आती हुई। स्कोर कार्ड 14 गेंदे और 22 रनों की और भी आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। पीछे हटकर गेंद को खिलाए, बैकफुट पंच देखने को मिलता हुआ। एक्स्ट्रा कवर के जानिब गेंद जाती हुई 1 रन वहां पर पूरा कर लिया जाएगा। इस 1 रन की मदद से रन संख्या आगे जाती हुई 43 3 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर 8 का खेल जारी है। किरण पितले तैयार होते हुए। इस बार बड़ा हिट खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। अच्छी गेंदबाजी किरण पितले द्वारा। 2 ओवर अभी तक किए हैं, सिर्फ 6 रन दिए, 1 विकेट मिली है किरण पितले को। काफी बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर। ओवर का खेल खत्म हुआ है। 8 ओवरों के बाद 43 लॉस ऑफ 3 विकेट्स। 12 गेंदों का खेल शेष है और 21 रनों की और भी आवश्यकता है। 12 गेंदे 21। कौन जीतेगा इस मैच को? रामसा वॉरियर्स की आगम विनियर्स, ये देखना काफी दिलचस्प है। आज रामसा वॉरियर्स यहां पर 2 पॉइंट्स ले पाएंगे या नहीं, ये भी देखना काफी दिलचस्प है। विजेता कप आप देख रहे हो। आज चौथा दिन, आखिरी मैच मैदान के अंदर जारी है और आखिरी मैच काफी इंपॉर्टेंट है और काफी रोमहर्षक होती हुई नजर आती हुई। प्रसाद धालीवाल, इनको गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया है। प्रसाद धालीवाल इंपैक्ट प्लेयर के रूप में मैदान के अंदर नजर आते हुए। इसके पहले भी अच्छी गेंदबाजी की, पिछले ओवर में 11 रन दिए थे। दूसरा ओवर लेकर आते हुए देखना होगा किस तरह से गेंदबाजी करेंगे, क्योंकि स्लॉग ओवर है। अच्छी गेंदबाजी तो करना जानते हैं लेकिन यहाँ पर कंडीशन थोड़ी सी अलग है। यहाँ पर रन रोकना बहुत जरूरी। 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता, यह काफी निर्णायक ओवर होगा। प्रसाद धालीवाल इनके माध्यम से जो अभी जारी हो रहा है। स्ट्राइक पर सागर कर्नावट, दूसरे छोर पर देखा तो प्रसाद कासवा 24 रनों पर बल्लेबाजी करते हुए नॉट आउट। पीछे हटकर खेलने का प्रयास किया, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की दिशा में। 1 रन वहां पर पूरा कर लिया जाएगा। इस 1 रन की मदद से रन संख्या आगे जाती हुई 44 रन 44 रन 3 विकेटों के नुकसान पर। रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ता हुआ 10.91। छोटी गेंद हवाई सफर की है, गेंद को भेज दिया तारामंडल में, सीधा सीमारेखा के बाहर। इलाइट सिक्सर, बेहतरीन स्ट्रोक यहां पर प्रेम कासवा द्वारा। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं। थोड़े से आगे आए इस गेंद को खेलने के लिए, बॉल के लाइट में आए और ये बहुत जरूरी है। काफी बेहतरीन स्ट्रोक वहां पर खेला गया। 6 रन मिलेंगे और इक्वेशन बदलता हुआ। 10 गेंदे अभी शेष जीतने के लिए 14 रनों की और भी आवश्यकता है। 10 गेंदे 14 रन। इस बार भी बड़ा हिट खेलने का प्रयास, परफेक्ट मिडल होती हुई नजर नहीं आई। गेंद मिड विकेट पर जाती हुई, खिलाड़ी वहां पर मौजूद है। यश डागा इनके हाथों में गेंद जाती हुई। 1 रन वहां पर अर्जित किया जाएगा। इस 1 रन की मदद से रन संख्या आगे जाती हुई 50 अप। रन संख्या हुई है 51 रन 3 विकेटों के नुकसान पर 51। अब जीत के लिए 9 गेंदे और 13 रन की और भी दरकार है। 9 गेंदे 13 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। रामसा वॉरियर्स, उनके अपोजिट, उनके अगेंस्ट अगर अपने देखा तो आगम विनियर्स खेलते हुए मैदान के अंदर। अच्छी गेंद, हवा में गेंद को खेला जरूर, खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए पकड़ लिया जाएगा। कैच मिलती हुई और एक सफलता। सागर कर्नावट आउट,
back to the dugout. निखिल भंडारी गेंद के नीचे काफी अच्छी तरह से आए और अच्छा कैच वहां पर लपकते हुए नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए आकाश मुनोत, इनको आप देख सकते हो मैदान के अंदर। आकाश मुनोत आज काफी अच्छी बल्लेबाजी प्रेम कासवाइडो ने की है, उनको साथ देना काफी जरूरी है। आने वाली 8 गेंदे जीत के लिए 13 रनों की और भी आवश्यकता है। 8 गेंदे 13 रन। आगम विनियर्स की टीम इस लक्ष्य को पार कर पाएगी या नहीं। प्रसाद धारीवाल गेंदबाजी करने के लिए इंपैक्ट प्लेयर के रूप में मैदान के अंदर दाखिल है। एक विकेट उनको मिला है, बड़ा विकेट उन्होंने टीम को यहां पर मिला कर दिया है। देखना अब गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए आगे डाली हुई गेंद, आगे खेला है आकाश, इनके बल्ले से निकलता हुआ ये स्ट्रोक फिर से एक बार वही खिलाड़ी पकड़ लेंगे कैच और आकाश गोल्डन डक होकर आउट होकर वापस जाते हुए और एक विकेट। बड़ा हिट खेलने का प्रयास, पहली गेंद थी और सीधा खिलाड़ी के हाथ में मार बैठे और वहां पर कोई गलती करते हुए नजर नहीं आए खिलाड़ी। अच्छी कैच लपकते हुए विकेट मिलता हुआ और एक विकेट यहां पर खो दिया है बैटिंग करने वाली टीम आगम विनियर्स। 51 रन और 5 विकेटों के नुकसान पर 7 गेंदे और जीत के लिए 13 रनों की और भी आवश्यकता है। न्यू बैटर नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए नितेश मुथियान नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए नजर आ रहे। ये गेंद काफी इंपॉर्टेंट है। 7 गेंदे और 13 रनों की और भी जरूरत है। ये गेंद काफी इंपॉर्टेंट होगी। इस गेंद पर क्या होगा वो देखना काफी दिलचस्प है। गेंदबाजी के मोर्चे पर प्रसाद, बड़ा हिट आते ही खेला है, बिटवीन द गैप गेंद जाती हुई खिलाड़ी वहां पर गेंद पर आए यश डागा। पिकअप गैदर एंड थ्रो, तब तक 1 रन वहां पर मिलेगा और का खेल यहां पर खत्म हुआ है। 9 ओवर हो चुके हैं। 9 ओवरों के बाद रन संख्या आपने देखी तो रन संख्या है 53 रन 5 विकेटों के नुकसान पर और भी 6 गेंदे और 11 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। 6 गेंदे 11 रन। संकेत गांधी इनके खंदों पर अब जिम्मेदारी दी जाएगी इस 6 गेंदों की। 6 गेंदों में 11 रन की और भी दरकार है इस मैच को जीतने के लिए। देखना होगा ये 11 रन आगम विनियर्स टीम बना पाती है या फिर रामसा वॉरियर्स की टीम ये 11 रन यहाँ पर रोक पाती है, वो देखना काफी दिलचस्प। प्रेम कासवा अभी तक मैदान के अंदर रुके हैं, 31 रन उन्होंने अभी तक बनाए हैं। देखना होगा इस मैच को वो लेकर जाते या नहीं। संघर्ष करते हुए नजर आ रहे हैं। अच्छी बल्लेबाजी की है, 25 गेंदे 31 रनों पर नॉट आउट बैटिंग करते हुए। दूसरी छोर से अगर देखा तो गेंदबाज गेंदबाजी के मोर्चे पर तैयार होते हुए आपको नजर आते हुए संकेत गांधी। 6 गेंदे 11 रन। डेड बॉल का इशारा तब मुख्य अंपायर हमारे सोहेल जी पठान सर। दूसरी छोर पर अगर देखा तो चैतन्य जी खोलगड़े सर हमको नजर आते हुए, जिन्होंने एक्सप्रेस यहां पर काम किया है इस प्रतियोगिता में। विजेता कप इस बार बड़ा हिट प्रेम कासवा द्वारा, खिलाड़ी दर्शक बनेंगे और दर्शक बनेंगे खिलाड़ी। गेंद सीधा सीमा रेखा के बाहर जाएगी। पहली गेंद पर एक कड़ा प्रहार, 6 रन, सिक्सर। क्या स्ट्रोक खेला है, तालियों की गर्जन। इस शॉट को खेलते ही सीधा सीमा रेखा के बाहर एक गेंद जाएगी, ये पता चला क्योंकि बैट और बॉल का संपर्क काफी बेहतरीन हुआ। स्वीट नॉइज, स्वीट साउंड जब कनेक्शन हुआ। सीधा गेंद ऑन साइड में सीमा रेखा के बाहर। पहली गेंद पर एक सिक्सर आता हुआ।
आखिरी 5 गेंदे और 5 रनों की आवश्यकता है। 5 गेंदे और 5 रन। इस बार व्हाइट बॉल का इशारा था, वह एक गेंद खराब है, ये व्हाइट बॉल आती हुई। रिव्यू भी ले नहीं सकते क्योंकि रिव्यू लॉस हो चुका है फील्डिंग टीम का। इस एक अतिरिक्त रन के साथ रन संख्या आगे जाती हुई स्कोर कार्ड अगर आपने देखा तो 60 पर जाता हुआ 5 विकेटों के नुकसान पर। 5 गेंदे और जीत के लिए 4 की और भी दरकार है। प्रेम कासबा आज बेहतरीन बल्लेबाजी करते हुए नजर आए। इस बार भी बड़ा हिट और विनिंग स्ट्रोक, विनिंग मूवमेंट, मैच जीता है आगम विनियर्स। 2 बड़े हिट प्रेम कासबा द्वारा और इस मैच को जीत लिया है यहां पर आगम विनियर्स ने। कांग्रेचुलेशंस, बेहतरीन मैच यहां पर देखने को मिली।